काय तुमच्याही खात्यात अजून पेन्शनचा हप्ता जमा झालेला नाही? 27 जानेवारीला नेमकं काय घडणार आहे आणि जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळणार की नाही? जर तुम्ही संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असाल तर हा एक व्हिडिओ तुमचे सर्व टेन्शन दूर करणार आहे. अधिकृत माहितीसाठी व्हिडिओ आत्ताच सुरू करा. डिसेंबरचा हप्ता रखडलेल्या बांधवांसाठी महत्त्वाची बातमी. डिसेंबर महिना संपून आता जानेवारीचे शेवटचे दिवस आले आहेत. तरीही अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अद्याप पेन्शनची रक्कम जमा झालेली नाही. ही केवळ तांत्रिक अडचण नाही, तर या विलंबाचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या जगण्यावर झाला आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन, दिव्यांग आणि विधवा भगिनी अशा विविध प्रवर्गातील लाखो लाभार्थी आज चिंतेत आहेत. खरं तर ही पेन्शन म्हणजे त्यांच्यासाठी केवळ सरकारी मदत नसते, तर तो त्यांच्या सन्मानाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न असतो. अनेकांचे महिन्याचे रेशन, दररोज लागणारी औषधे आणि किरकोळ घरखर्च याच हक्काच्या पैशांवर अवलंबून असतो. जेव्हा हे पैसे वेळेवर येत नाहीत, तेव्हा योजना बंद तर झाली नाही ना, किंवा माझं नाव यादीतून कट झालं का, अशा शंका मनात येणं स्वाभाविक आहे. परंतु सध्याची ही समस्या पूर्णपणे प्रशासकीय आहे. निधी वितरणातील तांत्रिक प्रक्रिया आणि काही जिल्ह्यांमधील कागदपत्रांच्या पडताळणीमुळे हा विलंब झाला आहे. आता प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून तुमची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्यामुळे ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी अजिबात हताश होऊ नका. तुमची हक्काची पूर्ण रक्कम सुरक्षित आहे. 27 जानेवारीपासून खात्यात आनंदाची बातमी मिळणार. ज्या प्रश्नाने लाभार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ केले होते, त्या पैसे नक्की कधी येणार या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. वरिष्ठ पातळीवरील अधिकृत हालचालींनुसार येत्या 27 जानेवारीपासून म्हणजे मंगळवारपासून डिसेंबरचा रखडलेला उर्वरित हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे बँकांचे कामकाज बंद राहील. परंतु त्यानंतरच्या पहिल्याच दिवशी म्हणजे मंगळवारपासून ही रक्कम हस्तांतरित केली जाईल. येथे एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे की सर्वच लाभार्थ्यांना एकाच वेळी किंवा एकाच मिनिटाला पैसे मिळतील असे नाही. ही प्रक्रिया बॅच पद्धतीने चालते. काही लाभार्थ्यांना 27 तारखेला सकाळीच मेसेज येईल, तर काहींना दुपारपर्यंत किंवा 28 जानेवारीच्या सकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. तुमच्या बँकेची KYC आणि आधार लिंकिंग योग्य असेल तर 27 जानेवारी ते 29 जानेवारी या 3 दिवसांच्या कालावधीत तुमची हक्काची पेन्शन तुमच्या खात्यात जमा झालेली असेल. हा हप्ता जमा झाल्यामुळे रखडलेली औषध पाण्याची कामे आणि घरातील इतर खर्च भागवण्यास मोठी मदत होणार आहे. 16 जानेवारीच्या शासन निर्णयाचा आधार. कोणतीही शासकीय रक्कम जेव्हा वितरित केली जाते तेव्हा त्यामागे एक ठोस अधिकृत निर्णय असतो. 16 जानेवारी रोजी शासनाने एक विशेष GR म्हणजेच गव्हर्नमेंट रेझोल्यूशन निर्गमित केला होता. या GRमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांच्या हप्त्यांच्या वितरणाबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याच निर्णयाची अंमलबजावणी आता प्रत्यक्ष मैदानावर होताना दिसत आहे. हा GR म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नसून तो लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची कायदेशीर हमी आहे. प्रशासनाने या निर्णयानुसार निधीचे नियोजन केले असून आता प्रत्यक्ष वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेला दुजोरा. अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे कधीही चांगले. ही जी काही माहिती समोर येत आहे ती संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि त्यांच्याकडून मिळालेल्या पुष्टीनंतरच दिली जात आहे. वरिष्ठ स्तरावरून जेव्हा असे अपडेट्स येतात तेव्हा त्यात विश्वासार्हता जास्त असते. यंत्रणेतील या जबाबदार व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार निधीची तरतूद झाली असून वितरणात येणारे तांत्रिक अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये. ही माहिती पूर्णपणे वस्तुस्थितीवर आधारित आहे. घाबरू नका, तुमचा हप्ता सुरक्षित आहे. बऱ्याचदा जेव्हा वेळेवर पैसे येत नाहीत तेव्हा लाभार्थ्यांना वाटते की आपली योजना तर बंद झाली नाही ना, किंवा आपल्या कागदपत्रात काही त्रुटी तर राहिली नाही ना. पण येथे स्पष्ट करू इच्छितो की ही समस्या वैयक्तिक नसून ती सामूहिक आहे. लाखो लोकांचे पैसे रखडलेले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी मनात कोणतीही भीती बाळगू नये. 27 जानेवारीपासून ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही खात्री बाळगा. तुमचा हक्क कुठेही जाणार नाही. संयम ठेवा, कारण शासन स्तरावरून ही प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे जात आहे आणि तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जानेवारीच्या नियमित हप्त्याची सद्यस्थिती.
डिसेंबरच्या हप्त्यासोबतच आता अनेकांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याचीही प्रतीक्षा लागली आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की जानेवारीचा नियमित हप्ता अद्याप प्रलंबित आहे. डीबीटी पोर्टलवर तपासले असता किंवा नवीन शासन निर्णयात अद्याप जानेवारीच्या हप्त्याबाबत कोणताही नवीन अपडेट नाही. सहसा जुना हप्ता पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या हप्त्याची प्रक्रिया गती घेत नाही. त्यामुळे सध्या सर्व लक्ष डिसेंबरचा उर्वरित हप्ता पूर्ण करण्याकडे आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला जानेवारीचा नियमित हप्ता मिळण्याची शक्यता. जानेवारी महिना आता संपत आला आहे, त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 1 फेब्रुवारीपासून जानेवारीचा नियमित हप्ता खात्यावर जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. प्रशासकीय कामकाज पाहता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या निधीचे वितरण करण्याचे नियोजन सुरू आहे. जर सर्व काही नियोजित वेळेनुसार पार पडले तर नवीन महिन्याची सुरुवात लाभार्थ्यांसाठी दिलासादायक ठरेल. वेगवेगळ्या तारखांना खात्यात जमा होणारी रक्कम, बँकेच्या कामकाजाची पद्धत आणि जिल्ह्यांनुसार निधीचे वितरण यामुळे सर्वच लाभार्थ्यांना एकाच वेळी पैसे मिळतील असे नाही. काही लाभार्थ्यांना 1 फेब्रुवारीला तर काहींना 2 किंवा 3 फेब्रुवारीला रक्कम मिळू शकते. बँकांचे सर्व्हर आणि सार्वजनिक सुट्ट्यांचाही यात परिणाम होतो. त्यामुळे जर तुमच्या शेजारच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या आले नाहीत तर गोंधळून जाऊ नका. तुमच्या बँकेच्या प्रक्रियेनुसार 1-2 दिवसांचा फरक पडू शकतो. 3 फेब्रुवारीपर्यंत बहुतांश पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारीची रक्कम जमा झालेली असेल. या योजनांशी संबंधित नियम आणि तारखा वारंवार बदलत असतात. शासन कधी नवीन GR काढेल किंवा बँकेच्या नियमात काय बदल होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक छोट्या मोठ्या बदलाची माहिती मिळवणे गरजेचे असते. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट वेळेवर पोहोचवत असतो. जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. यामुळे तुम्हाला घरबसल्या अधिकृत माहिती मिळेल आणि धावपळ वाचेल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की तांत्रिक प्रक्रिया आणि प्रशासकीय मंजुरीमुळे कधीकधी हप्ते मिळण्यास विलंब होऊ शकतो, पण तो तुमचा हक्क आहे आणि तो सरकारला द्यावाच लागतो. 27 जानेवारी ही डिसेंबरच्या हप्त्यासाठी आणि 1 फेब्रुवारी ही जानेवारीच्या हप्त्यासाठी अत्यंत महत्त्वाची वळणे आहेत. या काळात तुमचे बँक खाते ॲक्टिव्ह आहे की नाही आणि आधार लिंक आहे की नाही याची एकदा खात्री करून घेणे फायद्याचे ठरेल. बऱ्याचदा अफवा पसरवल्या जातात की योजना बंद झाली आहे, पण तसे काहीही नसते. शासन निर्णयानुसार निधी मंजूर झाला की तो थेट तुमच्या खात्यात जमा होतो. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक काळजी करू नका. ही पेन्शन केवळ आर्थिक मदत नसून तुमच्या सन्मानाचा भाग आहे आणि तो सन्मान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पुढील पावले: 1. बँकेचा मेसेज तपासा. 27 जानेवारीनंतर तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या SMS कडे लक्ष ठेवा. 2. पासबुक अपडेट करा. जर मेसेज आला नाही तर 2-3 दिवसांनी बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या. आणि 3. संपर्कात राहा. आम्ही अशाच प्रकारे थेट शासन निर्णय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तुम्हाला अपडेट देत राहू. तुमच्या हक्काच्या पैशांसाठी आणि योजनांच्या अचूक माहितीसाठी आमच्या चॅनलशी जोडून घ्या. हा व्हिडिओ किंवा ही माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही आधार मिळेल. धन्यवाद.